शुभेच्छा सर्वांना. गुड मॉर्निंग. तर आता आहे ना 10 वाजले आणि आता आमचा स्वयंपाक चालू आहे. 10 वाजून गेले असते ना एखाद्या वेळेस. तरी ना इकडे तर चालू आहे आमचा स्वयंपाक. तर आहे ना कोथिंबिरीच्या वड्या बनवती मम्मी आणि इकडे ना भगरीचे धिरडे पण बनवायचे. आज एकदम वेगळा मेनू आहे आमचा. उपवास कोणाला? रविवारचा. याच्यासोबत आहे ना झिरका पण बनवायचं आहे आणि कोथिंबिरीच्या वड्या मम्मीला आवडते त्याच्यामुळं. इडलीच्या भांड्यात पाणी टाकलं का? पाणी देईन ते गरम व्हायला ठेवून गॅसवर. हे पीठ आहे ना आता भिजून द्यावं लागेल कारण आहे ना सकाळीच ते शाबूत तांदूळ भिजत टाकला होता. मला भगरीच्या भातापेक्षा आहे ना असे धिरडे करून आवडते खायला. आणि मम्मीला भगरीचा भात आवडत. कोणाची जास्त काय म्हणजे कोणाच्या फरमाईश पुरी होती? धिरडे होत्या का भगरीचा भात होता आपल्याला? दोन्ही पण होतं. तुला वाटलं तू भात बी करीती करीत नाही का कधी कधी? आणि लय आपण हे करतेच नाही धिरडे. किती दिवसातून करतो. ते हरभरे भिजत टाकलेले आणि ते वाजू राहिले. डाळीचं पीठ टाकलं का त्याच्यात गव्हाचं? मी आता झिरका बनवते. किती भारी होते सगळे मिक्स पीठ. मी ना आता पार्लर पण आहे ना आवरून घेते, झाडून घेते कारण आहे ना कस्टमर पण आहे ना आता चालू झाले पार्लरमध्ये. थोडीशी घाणी खाली दोरे ते पडलेले आयब्रोचे. तर मी एकदा ना पार्लर झाडून घेते, थोडंसं पुसून पण घेते. त्या ना दुपारचे 3 वाजले आणि मी बसले गाडी. तिथं बाबा आलेले, बाबा ना आम्ही बसलोय. इथं दाद्या बसला होता, दाद्या घरात यायला. आता मी लगेच आले बसायला दाद्याच्या जागेवर. आता गाडी चालवते, बाबाला मस्त एक चक्कर मारून आणते. चला बाबा यायचा ना, तुम्हाला मंजूरला सोडून येते गाडीमध्ये. हा म्हणते बाबाला विश्वास आहे माय. पाय हा लोटीत नेऊ गाडी. मम्मीने इकडं आता सीताफळ आणलंय. बाबाला दे. बाबा म्हणते गाडीतलं भारी वाटत. माझं तर लय तोंड येतं ते. दादा काय खाऊ राहिला? तुम्हाला खायचं दादा असं झूम केल्यावर आहे ना असं मुंगे आल्यावर दिसतं लय. कसं काय माहिती. तुम्हाला घेणार आहे अजून माझं लय तोंड येतं त्यांनी खाल्लं सीताफळ. ताई तुम्हाला घे ना अजून घेतलंय मला आम्ही बा काढलं म्हणे मला म्हणे आम्ही बा काढला बाजूला. आज दादाच्या हातचे धिरडे आहे का? पाय ना एवढे जाड आहे का? भाकरी हक्क नाही करू सरत ना. दोन याच्यात पोट नाही भरत, एकच करायचं टाकून. किती जाडे करू राहिला रे. तिला लोटून द्यायची. दात मनापासून करते. मला त्याला आपलं पटत नाही केलेलं. बाबाला तुला करतोय हाताने. तवा गेंडे त्याला मी काय करू? बापरे डोळा जिरतो कर ना मग अजून. नको तो हाताने करा आता ते पण. डायरेक्ट आता किचन वर बसू राहिला. सकाळी तुला बोलत होता ना, आता पाय ना. करायला त्याला चमक निघाली रे. तशी नाही आहे पंचपात्री पाहिजे खाली. मग आता पंचपात्र दिसत ना तरी चमक निघाली माझ्या पायाला. तिला परत पाठवून द्यायचं तिच्याकडे. दादांनी बनवला स्वयंपाक. तोंड होतो पुढं धिरडा तोंडावर छाप पडणार. धिरड नाही पण ते तू पुढं ना गरम झाले. मला नाव ठेवत तो कोणती कमी पडलं त्याच्या खाली. गॅस विजलाय लगेच पाहू राहिला. दादाने आज बनवला स्वयंपाक त्याच्या हाताने. ह्याच्या जाड जाड भाकरी. आमची पटलं तर या. दादाने ना आता अक्काला ब्लूटूथ दिले. आवाज येत आहे का ग? काय
काय गाणी लावली का बाबाला दे दादा, बाबाला दे एक. दादा एक बाबाला दे. आता डोकं दुखून दे तू बाबाला एक दे. कानाचे पडदे ये, काला. तिकडूनच्या कानातलं या इकडून म्हणजे याचा उजळ लावाय का हा मोकळच आहे का लावा. मोकळं नाही ते. लावलं का येतं का आवाज? बाबा काय ना रेडी भेजू ना फिलिप्सचा आहे ना बाबा आता नीट घालते कानात. ते नीट घाल, पडून जाईल. नाही पण मध्ये खोस. तेवढं दही तुझं घालशील कानात तेवढंच ते काढूच कराय दोन्ही दे ना, दोन्ही दे ना. आवाज ते मोठा कर. काय लावले जाते त्याच्यात तुम हो किसी के प्यार तुम नाही गुम हो किसी पाहिलं का में सुबह शाम. विनोद येतोय का ग आवाज? आवाज येतो का? मग मला किशोर कुमार आवडते रे. अक्काच्या आवडीचं गाणं लाव. अण्णा थंड नेवायचं काय कोणी मुमताज तुला कोणतं आवडतं गाणं? मुमताज नाही गाणं तिला काय तुला कोणतं आवडतं? ऐकून नाही जाणार दिलं पाहिजे तिने. ऐकून नाही जाणार म्हणलं. इकडे ना दादाची चालू आहे आता साफसफाई. दादाने मनावर घेतलेलं आहे आता साफसफाई करायचं. कस काय मग तू कस काय वर चालला डायरेक्ट एवढं? मम्मी किती बनती नको पुसू मग किती बनती फॅन नको पुसू. नको का? काय ऐकत त्याचं? व्हिडिओ पाय आता पाहिली ना मग ती. ऐक पहिली बोलता येत नाही ना, चांगलं पुस करता. वरून लय जाळ आहे त्याच्या. आधी कोरड्या फडक्याने पुसायला पाहिजे होतं. मग दादाला सांग ना काही. असं काम करायचं मनावर घेतलं तर किती. त्याला 10-15 राहते फॅनचं पातच वाकवलं. 10 फॅनच्या पाट्यांना सुद्धा 10 राहते मला ना आता सगळ्या किचन आवरून काढायचं. आम्ही सगळे डब्बे ते खाली काढले. सगळे चालू दाद्या तुला वरती जाऊन ती वरची सगळी धूळ भरावं लागेल. तू नाही जाणार म्हणजे. काम करायचं फॅन वाटलंय असं म्हणावं लागत दादा. मी बनवते आता स्वयंपाक. तर काय भाजी ग? हरभरे. मीच भाजी करायला माझ्याच लक्षात नाही. मस्त हरभरे, इकडं कांदा टोमॅटो लसूण आणि ते दळून घेतलंय. मम्मीचा शब्द पिसून घेतला. पिसून ते याच्यामध्ये चवळी पण टाकायला पाहिजे. लय भारी लागते. त्या दिवशी आपण भिजत टाकून दाबून आणखी आज टाकते उद्या. पण आता उद्या स्वयंपाक नाही करायचा आपल्याला. काय करावं उद्या आम्हाला तवा नाही ठेवायचा, पण कुकर तर ठेवायचं ना. मग भात करू. त्याच्यातलं मस्त ग्रेव्ही झाली. दादा खाईनचं पण. मग लय चिकन होतं दिली ती जास्त केल्यावर. खात नाही. आता परतून द्यावं लागेल. आज तर दिवसभर खाणं पिणं चालू आहे आपलं. दिवसभर हे करते कर स्वयंपाकच चालू नाही आहे. ना आज घर आवरलं ना थोडं किचन. पण मग दिवसभर आपलं असंच किचन आवरलं आज आम्ही मस्त. सीजन नाही त्याच्यामुळं. दादा मला वाटलं संध्याकाळचं स्वयंपाक तूच करणार आहे काय? दादा कसा हसायचं तिथे. करतो का भाजी? का रे? कर ना. पप्पा करायचे बघ भाज्या कधी कधी. पप्पा एकच भाजी करायची. याच्यात मीठ टाकू का पडतं लवकर? याच्यात पण मीठ आहे बरं का, लक्षात राहू दे. खारवायचं तू आहे ना लक्षात ठेवायला. हां त्याच्यात पण मीठ. पाच का? हां मीठ पडलं मी काय करू जास्त. फायनली मी आता भाजीला फोडणी दिली आहे. वास तर इतका छान येतोय, पण आता कशी होती काय माहिती भाऊ. एकदम भारी.
मम्मी भात पण बनवते आता. आमची तर रोज नाही, पण मग 2 दिवसातून तरी भात राहतच. मी इकडं मागं सरकता परत दिली असते पाडून पिठाची. तुला भाजीचा वास आला का भारी ते सांग. आला आला आला. मी करेल म्हणते त्याच्यामुळे.